महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सॲपवर मिळवा. लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सॲपवर मेसेज करा. नेहमी देत असतात. ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारांची प्रचार आणि प्रसार ते नेहमी करत असतात. त्यामुळे पोलीस अधिकारी ज्याची भाषा दंडुक्याची, कायद्याची, नियमांची, अश्रुधुराची, बंदुकीची, गोळीची अशी आहे, त्याला का बोलवला हा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला. एक इंग्रज अधिकारी 1950 मध्ये त्यानं लिहून ठेवलेला आहे. ऑगस्ट ऑलमोर नावाचा इंग्रज अधिकारी पोलीस बद्दल लिहून ठेवलेला आहे. The policeman is always denounced by the public, ridiculed in the movies, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables. They are exposed to countless temptations and dangers. They are condemned when they execute the law and dismissed when they do not. They are expected to be lawyer, doctor, soldier, educator, diplomat with remuneration less than that of a daily wages laborer. मराठीतनं सांगितलं तुम्हाला चांगलं समजेल. त्याचं भाषांतर याच वाक्यांचं पमू शिंदेनी केलेलं आहे. तोही माणूस असतो जाणत नाही कुणी, ज्याच्या असावे ऋणी तो शिव्या शापाचा धनी. आपलं मानत नाहीत लोक, धर्मगुरू देखील उगारतात उगाचच फोक. सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या विनत बसतात बदनामीचेच धागे. तो न्यायालयाचा नावडता, सरकारी पक्षाचा पडता, वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग. त्यानं डॉक्टर असावं, वकील असावं, मुत्सद्दी असावं, सैनिक असावं, शिक्षक असावं, बरंच काही. मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार. पोलीस म्हणजे रोजंदारीचा वेठबिगार. पण निदान अलीकडं शनिवार रविवारी काम करण्याची बिगारी पूर्ण दिवसाचा पगार देऊन तुम्ही पूर्ण केलेली आहे, त्याबद्दल धन्यवाद. कारण पोलीस हे एज्युकेटर किंवा शिक्षकाची भूमिका ज्यावेळेला बजावायला जातो त्यावेळेला बऱ्याचदा गोंधळ होतो. त्यामुळे त्याबद्दल मी फार बोलणार नाही. परंतु या ठिकाणी एक मोठा भाऊ या नात्यानं, 4 पावसाळे जास्त पाहिले या नात्यानं तुमच्याशी थोडासा संवाद साधणार आहे. गेले 3 महिने मी बँकॉकच्या चुलालोंगकॉन युनिव्हर्सिटीमध्ये पीस आणि कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन यावरती ट्रेनिंग करायला गेलेलो होतो. आम्ही 22 कोर्समेट्स वेगवेगळ्या क्षेत्रातले होतो. आर्मी, नेव्ही, रिसर्च, युनायटेड नेशन्स, जर्नलिझम. म्हणजे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करण्याची एक संधी मिळाली. 14 देशातले हे कोर्समेट्स होते. श्रीलंकेतला एक सिंहली होता, एक तमिळ होता, पॅलेस्टाईनमधली एक लेडी होती, ऑक्युपाईड एरियात राहणारी गाझा जेरिकोच्या. US आर्मी आणि नेव्ही मधले अधिकारी होते, केनिया, कॅमेरून मधले अधिकारी होते. त्यामुळे देशभर जी संक्रमणं चाललेली आहेत त्याचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. प्रवीण आणि आम्ही अकॅडमीत होतो. अकॅडमीच्या ट्रेनिंग नंतर भारत दर्शन असतं. अकॅडमी तर 3 महिन्याचा फाउंडेशन कोर्स IAS, IPS, IFS आणि ग्रुप एच्या सर्व्हिसचा एकत्र असतो. आणि महाभारत जे हेमंत निंबाळकरनं लिहिलं होतं, प्रवीणला आठवत असेल, त्यात प्रवीण अर्जुन होता आणि मी दुर्योधन होतो. आणि आमचे एकनाथ डवले दादा जे आता डिव्हिजनल कमिशनर आहेत ते भीम होते. म्हणजे त्यांचं वजन त्यावेळेला 45 किलो पण नसेल. आणि ते गदा ओढत ओढत स्टेजवर आलेले होते. म्हणजे गदा पण उचलत नव्हती. विडंबनात्मक ते होतं. आणि त्यात दुर्योधन जरी विलन असला तरी द्रौपदी, फ्रेंच आपल्याला शिकवायला जी 26 वर्षाची मुलगी होती ती द्रौपदी होती. पण द्रौपदीला दुर्दैवानं त्यात दुर्योधन घेऊन जातो. मी दुर्योधन होतो. ट्रेनिंगच्या नंतर भारत दर्शनाच्या निमित्तानं देशभरामध्ये जे काही वाद, रिजनलिझम, लिंग्विझम, कास्टिझम, कम्युनलिझम, परोकियालिझम, टेररिझम, एक्स्ट्रीमिझम, फंडामेंटलिझम, इन्सर्जन्सी, हे सगळे इझम देशाच्या शांतता आणि सुव्यवस्थेला गिळंकृत करू पाहणारे, त्यांच्याशी संवाद, तिथल्या प्रश्नांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. गेली 18 वर्ष
पोलीस खात्यात आहे. आता आईची म्हणजे बराच म्हातारा झाल्यासारखं वाटायला लागलं आहे. आईची पदावरती नेमणूक झालेली आहे. गेल्या 18 वर्षात जातीय दंगली पाहिल्या, खून, दरोडे, बलात्कार, अशा गुन्ह्यांशी संबंध, त्या गुन्हेगारांशी संबंध आला. आणि हे प्रश्न कशाने, कारण मी येतानाच बापूजींचं वाक्य बाहेर आपण लिहून ठेवलेलं आहे, ते वाचलं. बापूजी म्हणजे आजकाल मुन्नाभाई लगेरोह सारखा सिनेमा दाखवून आपल्याला शिकवावं लागतं. त्यात आहे ना ते संवाद की सर्किट आणि मुन्नाभाई मध्ये सर्किटला विचारतो बापू कौन है, तो सर्किट उत्तर देतो वो जो 500 की नोट पे रहता है ना वो बापू है. बोले विचारतो पुलिस में था, आर्मी में था, नहीं उसका बॉडी वॉडी कुछ खास दिखता नहीं, पुलिस आर्मी में तो दिखता नहीं हो, लेकिन उसने अंग्रेजों की वाट लगा दी. उचललेस तू मीठ मूठभर साम्राज्याचा खचला पाया, साबरमती के संत तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल. त्या बापूजींनी यंग इंडियामध्ये लिहून ठेवलेलं आहे की देअर इज एनफ इन दिस वर्ल्ड टू फुलफिल एव्हरी सिंगल इंडिव्हिज्युअल्स नीड, बट देअर कॅन नेव्हर बी एनिथिंग विच विल फुलफिल अ सिंगल इंडिव्हिज्युअल्स ग्रीड. जगामध्ये एवढं संचित आहे की प्रत्येक माणसाची गरज पूर्ण होऊ शकते, परंतु सगळं संचित एकत्र केलं तर एका माणसाची हाव लालसा ही पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्याचं विश्लेषण करताना त्यांनी 7 सामाजिक पातकं कशी जबाबदार आहेत हे खूप सुंदरपणे लिहून ठेवलेलं आहे. कारण गांधी, नेहरू आणि टागोरांचा त्यावेळेला आम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेच्या जनरल स्टडीजसाठी अभ्यास करायला लागायचा. ती 7 सामाजिक पातकं कोणती? पहिलं पॉलिटिक्स विदाउट प्रिन्सिपल्स, तत्वांशिवाय असणारं राजकारण. दुसरं सायन्स विदाउट ह्युमॅनिटी, मानवतेशिवाय असणारं विज्ञान. तिसरं कॉमर्स विदाउट मोरॅलिटी, नैतिकता नाही अशा पद्धतीचा व्यापार. चौथं वेल्थ विदाउट वर्क, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती. 5वं रिलिजन और वर्शिप विदाउट सॅक्रिफाईस, ज्यात त्याग नाही अशा पद्धतीचा धर्म किंवा पूजा. 6वं एज्युकेशन विदाउट कॅरेक्टर, ज्याच्यात कॅरेक्टर नाही अशा पद्धतीचं शिक्षण किंवा ज्ञान. आणि लास्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, प्लेजर विदाउट कॉन्शियन्स, ज्याच्यात सतसत विवेक बुद्धी नाही आहे अशातनं मिळणारा चेकाळणारा आनंद. का सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये यायचं ते प्रवीणनी सांगितलं. कोल्हापूरला कलेक्टर असताना, नागपूरला कलेक्टर असताना त्यांनी जे लोकांपर्यंत लोकाभिमुख प्रशासन पोहोचवलं ती उद्दिष्ट. पोलीस खात्यात काय, कारण मी सुजितला म्हणत होतो अरे आम्हाला आता परीक्षा देऊन 20 वर्ष झाली, नवीन बदलणाऱ्या ट्रेंड बद्दल, निगवेकार आयोगांबद्दल किंवा अलग कमिटी बद्दल काय आम्ही सांगणार आहे. कारण अलीकडे या 3-4 वर्षात जी मुलं इंटरव्ह्यू देऊन बाहेर पडलेले आहेत, मुख्य परीक्षेच्या प्रवाहात आहेत, त्यांना या मुलांच्या समोर न्या, म्हणजे त्या परीक्षा कशा देता येतील. कारण प्रत्येकाची तंत्र, प्रत्येकाच्या क्लुप्त्या या वेगवेगळ्या असतात. परवा काय आम्ही सांगू शकू, मोटिवेशन बद्दल थोडं बोलू शकू, त्यावेळेला अभ्यास कसा केला त्याच्याबद्दल बोलू शकू. आम्ही चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आता म्हणजे मिडल स्टेजला आहोत, त्यामुळं का सर्व्हिसेसमध्ये यायचं, काय चॅलेंजेस आहेत, काय बदल आपण घडवू शकतो. एक प्रेरणा देणारी प्रार्थना आहे परमेश्वराची. गॉड ग्रँट मी द सिरिनिटी to accept the things which I cannot change, courage to change the things which I can, and wisdom to know the difference. परमेश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकत नाहीये त्या स्वीकारण्याचं मला धैर्य दे, ज्या बदलू शकतो त्या बदलण्याचं सामर्थ्य दे, आणि ज्या बदलू शकतो आणि ज्या बदलू शकत नाही त्या दोन्ही मधला फरक ओळखण्याचं शहाणपण दे. आपल्या समोरची चॅलेंजेस काय आहेत. मी परवा सकाळमध्ये पण लिहिलं होतं आणि ते मी उद्धृत करतो कारण चांगला अनुभव आहे. हॉस्टेल डे, जगन्नाथ शंकर सेठ युनिव्हर्सिटी हॉस्टेल आहे बी रोड चर्चगेट वरती, तिथल्या हॉस्टेल डेचा प्रमुख पाहुणा म्हणून गेलेलो होतो. आणि तिथं त्या मित्रांना माझा अनुभव सांगितला की या हॉस्टेलला ज्यावेळेला MA ची परीक्षा देऊ शकलो नाही आणि IAS IPS ची तयारी करत होतो त्यावेळेला मला या हॉस्टेलमधनं बाहेर काढलं. SICतलं टेन्युअर संपून गेलेलं होतं, तिथं जाता येत नव्हतं. त्याला तिथं जवळच 10 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या IAS IPS अधिकाऱ्यांच्या नोकरांसाठी 10 बाय 10 रूम असतात. त्या रूम मध्ये
जागा मिळते का तो शोधत होतो. आणि त्या एक रूममध्ये जागा मिळाली, तिथं 2 महिने झोपलो पण आम्ही. म्हणजे IAS